ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आज काय आहे, 5 जून शुक्रवार, जागतिक पर्यावरण दिन. आता पर्यावरण, झाडे लावा झाडे जगवा. आता कोणता महिना येणार आहे? जून महिना, पावसाला सुरुवात येणार आहे. आणि मग ह्या महिन्यामध्ये आपण जर झाडं लावले तर निसर्ग होईल, ओझोन वायू होईल, आयुर्वेदिक वनस्पती मिळतील. आणि तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? वृक्ष वेली आम्हा सोयी रे वनचरे, पक्षी सुस्वर आळविती. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, शिव ब्रह्मरस आवडीने. आणि बघा आज आपण झाडं लावायला विसरून गेलो. आज इतकी वीट वाढली, ओझोन वायूचं प्रमाण कमी पडलं आणि पॅसिफिक महासागरामध्ये हवेच्या डोंब उठू राहिले आणि पृथ्वीचं तापमान वाढलं. पैसा भरपूर आहे, साधनं भरपूर आहे, पण आज माणसाला सुखानं जगता येईना. आणि मग सुखानं जगायचं असेल तर काय पाहिजे? पर्यावरण. म्हणून झाडे लावा झाडे जगवा. तर प्रत्येक माणसाने प्रत्येक वर्षाला जर आपले 10 इंद्रिये आणि 10 झाडं जर लावले. बघा मी स्वतः पांडुरंग शास्त्री आठवल्याचं जुलै महिन्यामध्ये प्रत्येक वर्षाला मी 20-25 झाडं लावायचं आहे. आज माझ्याकडं भरपूर झाडं आहेत. आणि मग या जुलै महिन्यामध्ये पांडुरंग शास्त्री आठवलेनी जून महिन्यात प्रत्येकाने झाडं लावा. आणि मग समजा आपण काय करतो, माणूस मेल्यानंतर त्याचा 10वा 13वा करतो. तुकाराम मुंडेने काय केलं? त्याच्या आईचा 10वा दशक्रियाविधी केली नाही. त्यांनी ती जी राख होती त्या राखेमध्ये खड्डे खणून ती राख टाकली आणि त्या राखेमध्ये झाडं लावली. बघा किती मोठं अनुकरण आहे. आपण ती राख पाण्यात टाकतो, पाणी दूषित होतं. बघा एखाद्याला जर चमचाभर राख दिली आणि ती खायला लावली, तो खाईल का? मग आपण जी राख टाकतो ती पुढच्या माणसाला ते पाणी प्यावं लागतं. म्हणून ती राख आहे, त्या राखेमध्ये 13 झाडं जर लावली प्रत्येकानं. वट पौर्णिमा येते, वट पौर्णिमाच्या दिवशी वडाला फेऱ्या मारतात आणि दोरा बांधतात. आणि मग प्रत्येक महिलांनी वडाच्या फांद्या आहे त्या स्वतःच्या झाडेत 5-5 जर 10-10 लावले. आणि नाही स्वतःचं, तुम्ही रस्त्याच्या कडेला लावा का दुसऱ्याकडे लावा. जर हा उपक्रम जर केला तर खूप आपला भारत देश सुजलम सुफलम होईल. आणि मग आज आपण या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं काय करू? हे व्रत घेऊया. झाडं लावा झाडं जगवा. आणि झाड जर जगलं तर माणूस जगल. आणि माणूस जगला तर हे वनस्पती आयुर्वेद आहे. आयुर्वेद म्हणजे काय? जिवंत जगण्याची, जास्त वेळ जीवन जगण्याची कला. आणि मग ही कला शिकायची असेल तर आज पर्यावरणाच्या दिवशी आपण प्रत्येकाने या जुलै महिन्याच्या 12 तारखेला झाडं लावा, उपक्रम करा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.